म्हणजे इतके वर्ष हे पाणी या टेकड्यांवर पडायचं, नदी नाल्यामधून ते समुद्राला जाऊन मिळायचं. पण या आरव जलसिंचन प्रकल्पामुळं ते खेवाऱ्याच्या ह्या 3 टेकड्यांवर हे पाणी 7.5 कोटी लिटर पाणी दर पावसाळ्यात आता साठवलं जायला लागलं. वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे या संस्थेने हा आरव जलसिंचन प्रकल्प खेवारे उभारलेला आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत अंदाजे 2 कोटीपर्यंत खर्च झाला असेल. यामध्ये 15 तलावांची उभारणी आली. या पाझर तलावाचं खोलीकरण आलं. 4.5 किलोमीटरची पाईपलाईन आली. त्याचबरोबर 27 शेतकऱ्यांना दिलेले ठिबक सिंचन व्यवस्था आली आणि 15 शेतकऱ्यांना दिलेली फळबाग आली. हे असं सगळं जर शासकीय योजनेतून जर करायचं झालं असतं तर साधारणतः 4.5 कोटी रुपये त्याला लागले असते. 2016 साली स्थापन झालेल्या वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे या संस्थेचा हा सर्वात महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प. या प्रकल्पाचं नाव आहे आरव जलसिंचन प्रकल्प. तुम्ही माझ्या पाठीमागे हा उंच एक शाफ्ट पाहत आहात. हे 7.5 HP सोलर सिस्टम आहे आणि या बाजूला जो तलाव आहे त्यातलं पाणी या प्रकल्पासाठी वापरलं जातं. 2019मध्ये आदरणीय भागवत काका आमच्या खेवारे गावामध्ये आले आणि तिथनं संस्थेच्या मार्फत आम्ही सुरुवातीला काही शेतकऱ्यांना 5-5 झाडं दिली. अर्थात प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्याकडनं शेतकरी वाटा म्हणून त्या काळात 25 रुपये घेतले, कारण फुकट दिलेल्या वस्तूला किंमत नसते. आणि त्या शेतकऱ्यांनी ती 5-5 झाडं खूप चांगल्या प्रकारे जगवली आणि त्यामुळे परत आम्ही या गावामध्ये अधिक काम करायचं ठरवलं. म्हणून पाण्याचं सुव्यवस्थापन कसं करायचं या दृष्टीने आम्ही संस्था म्हणून विचार करायला लागलो आणि त्यावेळेला या प्रकल्पाचा जन्म झाला. हा प्रकल्प खास करून कोकणासाठी पथदर्शी असा आहे, कारण यामध्ये खूप वैशिष्ट्यपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. हा तलाव 50 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये रोजगार हमी योजनेतनं हा तयार झाला आणि तेव्हापासून या पाण्याची वाफच होऊन जात होती. 50 वर्षानंतर 25 वर्षाचा साधारणतः या काळामध्ये गावातल्या भरपूर लोकांनी शहराकडे पलायन केलं आणि त्यामुळे इथली माळरानं सगळी मोकळी राहायला लागली. म्हणजे गेले 25 वर्षापासून ह्या माळरानावर काहीच पिकत नव्हतं. भातकचरांमध्ये फक्त पावसाळ्यामध्ये भातशेती व्हायची. या गावामध्ये शिक्षणाचं प्रमाणही काही फार मोठं नव्हतं, त्यामुळे इथली अर्ध शिकलेली मुलं ही जवळच्या कल्याण, उल्हासनगर, मुंबई या शहरांमध्ये जाऊन पडेल ते काम करत असायची. 2021मध्ये आम्ही ह्या पाण्याचं सुव्यवस्थापन करायचं ठरवलं. त्यासाठी सर्वप्रथम लोकांचा सहभाग महत्त्वाचा होता, त्यामुळे रात्रीच्या सभा आम्ही घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही एक आळी मिळून अशा 5 आळीं मिळून 5 सभा रात्री घेतल्या. त्यामध्ये गावातली सगळी जुनी जाणती माणसं होती, तरुण मुलं होती, महिला होत्या. म्हणजे गावातले आबालवृद्ध, तरुण, स्त्री, पुरुष सगळ्यांना या प्रकल्पामध्ये आम्ही सहभागी करून घेतलं. आदरणीय भागवत काका असतील, जोग साहेब असतील, केळकर साहेब असतील, नामजोशी साहेब असतील, अजित जोशी साहेब असतील, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन या गावाला लाभलं. त्याचबरोबर मी इतरही अनेक आमचे जे संचालक आहेत, सल्लागार आहेत, त्या सगळ्यांचंच मार्गदर्शन आणि विशेष प्रेम या प्रकल्पाला लाभलं. तलावामध्ये साधारणतः 12 एकर परिसरात असलेल्या हा तलावामध्ये 50 कोटी लिटर पाणी आहे. त्यातनं आम्ही एक लाईन टाकून या सोलर सिस्टमच्या सहाय्याने ह्या शाफ्टमध्ये पाणी चढवलेलं आहे. या शाफ्ट 1 मीटरचा बाहेरचा पाईप आहे आणि आतमध्ये 4 इंचाचा दुसरा एक पाईप आहे. हा बाहेरचा पाईप 15 मीटर त्याची उंची आहे आणि त्याच्या आतमध्ये जो 4 इंचाचा पाईप आहे त्याची 12 मीटर उंची आहे. इथनं पाणी वर चढवलं जातं आणि आतमध्ये गेल्यानंतर आतल्या पाईपातलं पाणी ह्या बाहेरच्या सर्कलमध्ये पूर्ण 15 मीटरपर्यंत ते साठतं आणि 15 मीटरचा हेड ह्या पाण्याला मिळतो. मध्ये 1-2 टेकड्या या जागेपेक्षा उंच आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे शाफ्ट टेक्नॉलॉजी ही वापरावी लागली. विशेष म्हणजे ही शाफ्ट टेक्नॉलॉजी ही पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे. डॉक्टर कालबार यांची IIT पवईचे ते प्रोफेसर आहेत. त्यांनी या गावामध्ये 3 वेळा येऊन ही आम्हाला पेटंटेड टेक्नॉलॉजी फ्री ऑफ दिली. वॉटरफीड टेक्नॉलॉजी श्री अध्यापक साहेब यांनी ही सगळी योजना त्यावेळेला कार्यान्वित केली. टेक्निकल बाजू त्यांनी ती सांभाळली. इथनं साधारणतः 4.5 किलोमीटर इतकी पाईपलाईन आम्ही 4 इंचीची गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत टाकलेली आहे. या सगळ्या टेकड्यांवर सुरुवातीच्या काळाला आम्ही 8 5,000 लिटरच्या HDPच्या टाक्या बसवल्या. पण अर्थातच त्या 5,000 लिटरच्या HDPच्या टाक्या ह्या काय शेतीसाठी तितक्याशा म्हणजे पुरेशा पडणार नव्हत्या हे आम्हाला माहीत होतं. पण अगदी पहिल्या वर्षापासून शेतकऱ्यांनी त्यावर काहीतरी पिकवावं असं ह्या सगळ्या आमच्या संस्थेतल्या
सगळ्या संचालकांचं म्हणणं होतं. दुसऱ्या वर्षी आम्ही लगेच श्री प्रकाश पाटील साहेब यांच्या मदतीने आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या मदतीने आम्ही शेततलावांचं देखील आम्ही काम सुरू केलं. 12 मार्च 2022ला त्यावेळचे नगरविकास मंत्री, नंतरचे मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ह्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. उद्घाटन झाल्यानंतर प्रकाश पाटील साहेबांकडून आम्हाला एक पोकलन मिळालं डिझेल सकट, आणि त्या पोकलनच्या मदतीने आम्ही 4 तलाव खोदून घेतले, शेततलाव. त्यानंतर पुढच्या वर्षी आम्हाला महिंद्रा फायनान्स आणि घारडा केमिकल्सने त्यांनी निधी उपलब्ध करून दिला, त्यांचा CSR, आणि त्यामध्ये आम्ही एकूण दुसरे 14 तलाव, सगळे टोटल असे 15 तलाव आमच्या गावामध्ये अशा प्रकारे खोदले गेले. ह्या 15 तलावांमध्ये 7.5 कोटी लिटर पाणी पावसाचं आम्ही त्यामध्ये साठवतो. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे. इथनं समुद्र अगदी जवळ आहे, 50 किलोमीटरवर. म्हणजे इतके वर्ष हे पाणी या टेकड्यांवर पडायचं, नदी नाल्यामधून ते समुद्राला जाऊन मिळायचं. पण या आरव जलसिंचन प्रकल्पामुळं ते खेवाऱ्याच्या ह्या 3 टेकड्यांवर हे पाणी 7.5 कोटी लिटर पाणी दर पावसाळ्यात आता साठवलं जायला लागलं. त्याचबरोबर आम्ही त्या पाण्याला टॉपअप करण्यासाठी जी 4.5 किलोमीटरची लाईन वापरली, त्याद्वारे ते पाणी आम्ही टॉपअप करत राहतो. आणि ते तलाव सगळे आम्ही टेकडीवर जाणीवपूर्वक घेतले आहेत, कारण त्या तलावामधून देखील शेताला पाणी देण्यासाठी गुरुत्वीय तत्वाचा, सायपनचा आपल्याला वापर करता येतो आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारे ग्रीन एनर्जी वापरता येते. म्हणजे सोलर सिस्टम आणि गुरुत्वीय तत्व हे या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जसं आपण मगाशी पाहिलं त्या शेतावर वरच्या बाजूला तलाव आहेत, उतारांवर सगळं फळबाग आहे, मसाल्याची पिकं आहेत आणि सखल भागांमध्ये भातकासरा आहेत. पावसाळ्यानंतर तिथे आम्ही बागायती वगैरे पिकं घेऊ शकतो आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत राहते. 1-2 वर्षापूर्वी इंडविश फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने आम्ही या जलस्रोताचं मजबूतीकरण देखील केलेलं आहे, म्हणजे खोलीकरण केलेलं आहे, आणि त्यामुळे 50 कोटी लिटर ही या तलावाची क्षमता होती, ती 60 कोटी लिटर इथपर्यंत ती पोचलेली आहे. हा सगळा प्रकल्प राबवत असताना गावातील लोकांनी देखील त्यांचा आर्थिक सहभाग मोठ्या प्रमाणात दिला. त्याचबरोबर स्वतः श्री नामजोशी साहेब यांनी यातला खूप मोठा आर्थिक भार उचलला. टेक्निकल बाजूमध्ये आमचे सगळेच संचालक मंडळ केळकर साहेबांसकट, काकांसकट कंटिन्यू या गावामध्ये येत राहिले आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प प्रत्येक वेळेला एक्झिक्यूट होत असताना प्रत्येकाच्या नजरेखालून हा प्रकल्प पार पडत गेला. आता पाण्याचं सुव्यवस्थापन कसं करायचं यासाठी हा प्रकल्प आम्ही वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी सांगतो की इथे प्रत्यक्ष पाहायला मिळतं. त्याचबरोबर अजून एक वैशिष्ट्य ह्या शाफ्टचं असं आहे का यामध्ये HDPE मटेरियल वापरलं गेलं आहे आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार HDPE मटेरियल अख्ख्या भारत देशामध्ये शाफ्टमध्ये वापरण्यात आले ते फक्त खेवारे गावामध्ये, म्हणून असं एकमेव द्वितीय असा हा आमचा प्रकल्प आहे. प्रकल्प सुरू झाला आणि त्याचे आम्हाला दृश्य स्वरूपातले फायदे दिसू लागले. ज्या शेतामध्ये आम्ही एकच पीक घेत होतो त्यामध्ये आम्ही 3-3 पिकं घ्यायला लागलो. आमच्या गावातील काही मुलं जी जवळच्या शहरांमध्ये गेली होती ती परतून आली. विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये एकोपा वाढला. 3-3, 4-4 शेतकरी एकत्र येऊन शेती करायला लागले, हे विशेष. एका माणसाने शेती करणं फार अवघड असतं. मार्केट जरी जवळ असेल तर मार्केटमध्ये जर व्यवस्थित भाव मिळवायचा असेल तर शेतकऱ्याला त्या मार्केटपर्यंत पोहोचावं लागतं. आमच्या जवळचं मार्केट म्हणजे कल्याण आणि वाशी. तिथे जर तो शेतकरी रात्रभर गेला तर दुसऱ्या दिवशी शेतात कसं काम करेल. पण यावर याच गावातल्या त्या तरुण शेतकऱ्यांनी तोडगा काढला आणि 3-4 एकत्र येऊन शेती करायला सुरुवात केली. त्याचा फायदा असा झाला का त्यांच्यातला एक शेतकरी जरी मार्केटला गेला तरी दुसऱ्या दिवशी तो दिवसभर झोपू शकत होता, आराम करू शकत होता आणि त्यावेळेला उरलेले 2-3 शेतकरी शेतातली जी काही कामं असतील, समजा मशागतीची असतील किंवा हार्वेस्टिंगची असतील, ती ते सहजपणे करू शकत होते. अशा प्रकारे हा एक वेगळ्या प्रकारची एकोपा किंवा एकत्र येऊन काम करण्याची, सहकाराची अशी एक वृत्ती गावास या प्रकल्पामुळे वाढीस लागली. आमच्या गावामध्ये यापूर्वी पिकअपचा व्यवसाय नव्हता, तर माल निघू लागला. मग माल नेण्यासाठी बाहेरच्या गाड्या यायच्या. मग गावातल्या काही मुलांनी त्या पिकअप घेतल्या आणि त्या पिकअपच्याद्वारे देखील काय या गावातला माल ते कल्याण आणि वाशीपर्यंत पोहोचू लागले. तर या प्रकल्पामुळे निश्चितच लोकांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे ज्या शेतीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं तर अशी शहरात गेलेली माणसं देखील या शेतीकडे आता वेगळ्या नजरेने पाहायला लागलेली आहेत. सगळ्यात मोठा धोका या शेतीला असा होता, मुंबईजवळ असल्यामुळे इथे जमिनीची विक्री व्हायला सुरुवात झाली होती. आमच्या गावाच्या आजूबाजूच्या बहुतेक गावांमध्ये जमीन विक्री झालेली आहे, पण आमच्या गावामध्ये आता शेतीतून उत्पादन निघायला लागलं, त्याच्यामुळे लोकांची नाळ जोडली गेली आणि शेतीची विक्री थांबली. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला या प्रकल्पामध्ये वाटतो.
पाझर तलावावरून आपल्याला ह्या निळ्या डब्यांमध्ये एकूण 15 तलाव दिसतात. या बाजूला 3 तलाव, ह्या 3 टेकड्या आहेत. मधल्या टेकडीवर 1 तलाव आणि या बाजूला हे 11 तलाव. मध्ये गाव राहतं. म्हणजे ह्या तिन्ही टेकड्यांमुळे काय होतं आहे, ह्या तलाव असल्यामुळे संपूर्ण गावाची जी शेती आहे ती पाण्याखाली येते. प्रकल्पाचा मुख्य उद्देश तोच होता, गावातल्या इंच आणि इंच जमिनीपर्यंत पाणी पोहोचवायचं. आम्ही यामध्ये काही असे नियम केलेले आहेत का हे पाणी वापरताना फक्त ठिबकनेच वापरायचं. संस्थेकडनं 27 शेतकऱ्यांना त्यांनी त्यांचा आर्थिक सहभाग दिल्यानंतर 1.5 एकरला पुरेल इतकं ठिबक प्रत्येकाला देण्यात आलं. त्यामुळे आमचं जे पहिली अट होती का ठिबकशिवाय पाणी वापरायचं नाही, तिथपर्यंत आम्हाला पोचायला जरा सोपं गेलं. मागच्या वर्षी संस्थेकडनंच आम्ही 5,000 वृक्षांची लागवड इथे केली. त्याचा उद्देश असा होता का प्रत्येक माणसाला आजकाल प्रत्यक्ष शेती करणं अवघड जातं. त्याऐवजी जर फळबागायत असेल तर काही ठराविक सीझनमध्ये किंवा आठवड्यातून 2 दिवस काम करून भागतं. आणि त्या दृष्टीने ही फळबाग लागवड करत असताना शेतकऱ्यांना आम्ही कंपाऊंड सकट ती फळबाग लागवड दिली. त्यामुळे त्यामध्ये आंबा, फणस, जांभूळ, बांबू अशा प्रकारची झाडं वाढवता आली आणि ती जगण्याची शाश्वतता 100% झाली.